ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, नाशिकमधून उद्धव ठाकरेंना भावनिक साथ। राज साहेबांना आमंत्रण द्या, नाशिकच्या शिवसैनिकांची थेट मागणी। भावनिक होर्डिंग मागे पुन्हा ठाकरे एकत्र येण्याचा सूर। राजकारणातले वाद काही क्षणिक असतात, पण नात्यांची वीण कायमस्वरूपी असते। आता नाशिकमधून एक हृदयस्पर्शी आवाज उठतोय। राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावेत। शिवसैनिकांनी स्वतः बॅनर झळकावून उद्धव ठाकरेंना विनंती केली की राज साहेबांना मातोश्रीवर आमंत्रण द्या, महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या। नाशिकच्या मध्यवर्ती भागात शिवसेना कार्यालयाबाहेर लावलेले हे बॅनर सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात गाजताय। आपण बघू शकता बॅनरवर लिहिलेलं, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब, आम्हाला आमिष दिलं गेलं, मोठमोठ्या ऑफर आल्या, दबाव टाकला, पण साहेब आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही। तुमच्या नेतृत्वाबरोबर आणि आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो। आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या। ही भावनिक साथ दिली आहे शिवसेना उपशहर प्रमुख बाळा दराडे आणि नगरसेविका किरणताई दराडे यांनी। ठाकरे कार्यालय म्हणजे आमचं घर आहे, आमचं कुटुंब आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबासमोर बॅनर लावलेला आहे। आम्हाला सन्माननीय आमचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख उद्धव साहेबांना विनंती करायची की साहेब आम्हाला अनेक ऑफर आल्या, अनेक आमिष दिलं गेलं, दबाव टाकला, पण साहेब आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही। आम्ही उद्धव साहेबांशी, आदित्य साहेबांशी, शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो साहेब। आज एकनिष्ठ शिवसैनिकाची तुम्हाला विनंती आहे की साहेब राज ठाकरेंनी आपल्याला साथ घातली, आपणही त्यांना प्रतिसाद दिला। आता साहेब आपण एक पाऊल पुढे या आणि राज ठाकरेंना मातोश्रीवर बोलवून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा व संपूर्ण महाराष्ट्राला, हिंदू जनतेला एक आनंदाची गोड बातमी द्या व तुम्ही एकत्र या साहेब। आपण एकत्र आल्याने गद्दारांना आपण गाडल्याशिवाय राहणार नाही साहेब, आणि गद्दारांना गाडायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं ही काळाची गरज आहे। नाही आता हा आमचा वैयक्तिक विचार होता, मनसेचा त्यांचा वैयक्तिक विचार असेल। आपण बघता गेल्या काही दिवसात ज्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यात बीजेपीने जो उद्धव साहेबांविरोधात जो फेक नेरेटिव्ह पसरवला होता की पक्षप्रमुख उद्धव साहेब हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे, मराठी माणसाच्या विरोधात आहे, तर मला वाटतं की ही वेळ आली आहे त्यांनी जनतेला दाखवण्याची की आम्ही हिंदुत्वासाठीच लढत आहोत आणि हिंदुत्वासाठी आम्ही दोन्ही भाऊ एकत्र येत आहोत असं जनतेला दाखवावं अशी मी पक्षप्रमुखांना विनंती करते। व उद्धव साहेबांनी राज ठाकरे साहेबांना मातोश्रीवर बोलवावं आणि मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्राच्या जनतेला एक आनंदाची बातमी द्यावी हीच मी त्यांना विनंती करते। राजकारणात अनेकदा एकमेकांविरोधात ताठर भूमिका घेतलेल्या ठाकरे बंधूंबाबत नाशिकमधील शिवसैनिकांनी आता पुढाकार घेतलाय। उद्धव ठाकरे यांना थेट विनंती केली आहे की राज ठाकरे यांना पुन्हा पक्षप्रमुख म्हणून नाही तर आपुलकीच्या, बंधुत्वाच्या भावनेतून मातोश्रीवर आमंत्रित करावं। या मागे फक्त राजकारण नाही, एक मोठा भावनिक सूर आहे। या भावनिक साधेमुळे राजकारणात नवा विचार सुरू होतोय। शिवसेना, उद्धव गट आणि मनसे या दोन वेगवेगळ्या प्रवाहाने चाललेल्या पक्षांमध्ये एकत्र येण्याची शक्यता पुन्हा चर्चेत आली। या होर्डिंग्जमुळे नाशिकमधील मनसे सैनिकांमध्येही हालचाल सुरू झाली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।